गणरायाचं आगमन 2 दिवसात आहे आणि गणपतीसाठी भरपूर असे माझ्याकडे नऊवाऱ्या वेळेवरती आलेत. तर हे शिवणं चालू आहे. हे एक शिवून झालं आहे, हे दुसरं शिवते. हे प्युअर पेशवाई साडी आहे. हे मेन ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. त्याची 6 वारीमधली एक छोटी साडी शिवते ब्राह्मणीमध्ये. इकडे सगळे असे कामं चालू आहेत. दिवाबत्ती करून घेतला आहे आणि बाहेर हरताळकेसाठी ह्या साड्या फॉल बिडिंगला दिले होते, ते करून रेडी आहे. परत इकडे ब्लाऊजला हुक्क लावायचे आहेत, ते काढून ठेवलेत. हे ब्लाऊज रेडी आहेत. आणि इकडे किचनमध्ये माझं किचनसुद्धा आवरून झालेलं आहे. हे असं सगळं. आणि ही थोडीशी दुपारी केलेली भाजी आहे बटाट्याची. आणि इकडं खिचडी लावली आहे नॉर्मल साधी, आणि काकडी काढून ठेवलं आहे. असं सगळं इकडचं किचन व्यवस्थित असलं की बरं वाटतं. नाहीतर किचनमध्ये पसारा असला की माझी प्रचंड चिडचिड होते. तर आत्ता वाजलेत मला वाटतं 7:15 झालेत आणि माझं काम चालू आहे. हे 10-11पर्यंत चालतं. गणपतीच्या ह्याच्यामध्ये कधी 12-1 पण वाजून जातात. गणपतीच्या दिवशी पण शिवण चालू असतं माझं. आणि हरतालिकेच्या दिवशी पूजा करूनही शिवण चालू असतं. सणवारं काहीही असू दे, सीझनमध्ये असं हालत असते टेलरांची. तुमच्याकडे कसं असतं? तुम्ही स्वतः टेलर असतील तर अशी तुमची म्हणजे शेवटच्या वेळेस किती तुम्ही कवर केलं, आज संपलं असं विचार करतो आहे तर आज परत 2 येतात, उद्या संपलं परत 2 येतात. म्हणजे गौरी विसर्जनापर्यंत माझं असं रेग्युलर काही ना काही नवीन नवीन असतं. रुटीनचे तर असतात कपडे, पण हे वेळेवरती येणारे असतात आणि नेहमीचे ग्राहक असतात, त्यांना नाराज करता येत नाही. तर असं कामं चालतात. जमतं तुमच्या आशीर्वादाने.